नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अर्ज मंजूर आहेत तरी देखील आम्हाला पैसे मिळाले नाहीत, मग काय करायचं त्याची माहिती तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. जर तुम्ही मी सांगितलेली प्रोसेस केली तर तुम्हाला पैसे 100% मिळतील, एवढी गॅरंटी तुम्हाला या ठिकाणी देतोय. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्यानंतर पुढची महत्त्वाची माहिती आहे, पेंडिंग रिव्ह्यूमध्ये अर्ज आहेत. मग आमचे अर्ज मंजूर कधी होतील आणि आम्हाला पैसे कधी मिळतील त्याची देखील माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. म्हणजेच सर्वच ज्या महिलांचे महत्त्वाचे प्रश्न आहेत तेच आपण या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहे. तर फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा, संपूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे, एवढी मी गॅरंटी देतोय. त्यानंतर पुढचा आणि अतिशय महत्त्वाचं म्हणजे 1500 मिळणार की 4500 रुपये. भरपूर महिलांना यामध्ये देखील गोंधळ झाला आहे की आम्हाला 1500 रुपये मिळतील की 4500 रुपये, ते देखील तुम्हाला या व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढची महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत, KYC संदर्भात. KYC करणं गरजेचंच आहे का ते देखील आपण या ठिकाणी पाहणार आहोत की KYC करणं हे किती गरजेचं आहे, कितपत योग्य आहे. KYC केल्याने तुमचा जो काही अडचण आहे ती दूर होते का त्याची देखील माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर सर्व माता भगिनींना या ठिकाणी सूचना आहे, लवकरात लवकर सर्वांनी व्हिडिओला लाईक करून टाका, चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेच्या छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली मोठी अपडेट सर्वात अगोदर आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला मिळत असते. तर सर्व माता भगिनींना त्या ठिकाणी विनंती आहे, लगेच व्हिडिओला लाईक करा, म्हणजे हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोहोचेल. त्यासाठी सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचे, सर्व माता भगिनींनी लाईक करायचे. आता बघा, अर्ज मंजूर तरी पैसे मिळाले नाहीत, पेंडिंग रिव्ह्यू अर्ज पैसे कधी मिळणार, 1500 मिळणार की 4500 रुपये त्याची माहिती आपण पाहणार आहोत. तर बघा, थोडाही वेळ वाया न घालवणार लगेच व्हिडिओला सुरुवात करणार आहे. त्यासाठी सर्वांनी लगेच या ठिकाणी व्हिडिओला लाईक करा. तर लगेच सुरुवात करूया. बघा, तर बघा, व्हिडिओच्या सुरुवातीला सर्व माता भगिनींना सांगू इच्छितो, हा व्हिडिओ कृपया करून लांब होणार आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. कदाचित तुमचे देखील प्रश्न या ठिकाणी सुटतील. फक्त हा व्हिडिओ जो आहे तो लांबच होणार आहे, मेहनत घेतोय, तर तुम्ही देखील व्हिडिओ पूर्ण पहा. तुमचे जे प्रश्न आहेत त्या ठिकाणी तुमचे ते प्रश्न दूर होणार आहेत. पहिला आणि अतिशय महत्त्वाचा प्रश्न बघा, सर माझा पण अर्ज मंजूर झाला आहे तरी पण पैसे जमा झालेले नाहीत. बघा, ह्या ठिकाणी जर आपण पाहिलं, श्रावणीताईंनी हा प्रश्न विचारलेला आहे, सर माझा अर्ज जो आहे तो मंजूर झाला आहे. भरपूर महिलांचे अर्ज मंजूर झाले, त्या महिलांना पैसे मिळाले नाहीत. त्याचं कारण काय, पैसे न मिळण्याचं कारण काय ते आपण ह्या ठिकाणी पाहूया. सर्वात महत्त्वाचं पहिलं कारण काय, एकतर तुमचं बँक अकाउंट जे आहे ते बँक अकाउंटला त्या ठिकाणी आधार कार्ड जे आहे ते आधार कार्ड लिंक नसतं. ठीक आहे, सीड नसतं, बँकेला आधार सीडिंग नसतं, ते महत्त्वाचं कारण आहे. जर तुमचं सीडिंग असेल तर ते तुम्ही चेक करून घ्या. जर ते बरोबर असेल तर पुढची काय विषय आहे, तुम्हाला पैसे कधी मिळतील, तर बघा सप्टेंबरमध्ये तुम्हाला पैसे मिळू शकतात. ठीक आहे, सप्टेंबरमध्ये तुम्हाला पैसे मिळू शकतात. जर तुमचं हे लिंक नसेल, बहुतेक महिलांनी आत्ता या सप्टेंबर महिन्यामध्ये ते लिंक केलेलं आहे, त्यांना पैसे मिळाले नाहीत, त्यामुळे त्या महिलांना कळलं की आपलं त्या ठिकाणी लिंक नाही, त्यावेळेस महिलांनी लिंक केलेलं आहे. तर सर्वात अगोदर आपण अर्ज भरत असतो, अर्ज भरण्याच्या अगोदरच सर्वांनी प्रोसेस करून घ्यायची की आपला आधार जे आहे ते सीडिंग आहे का ते एक वेळ सर्वांनी चेक करून घ्या. तो जो काही फॉर्म आहे तो वेगळा असतो, मी पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती पुढे देणार आहे, फक्त व्हिडिओ कम्प्लिटली पहा, तुम्हाला पुढे ती माहिती कळून जाईल. तो वेगळा फॉर्म काय असतो त्या संदर्भाची माहिती देखील तुम्हाला पुढे मिळणार आहे. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ कृपया करून लांब होईल, मी तुम्हाला सुरुवातीला सांगतोय. बघा, महिलांचे देखील दोन मतं असू शकतात, काही महिलांना व्हिडिओ आवडतो, काही महिलांना आवडत नाही. तुमच्या मताचं मी स्वागत करतो, तुम्हाला जर आवडला तर तुम्ही लाईक करा, आवडत नसेल तरी देखील तुम्ही मत तुमचं मांडू शकता. तुमच्या मताचं मला स्वागत त्या ठिकाणी आहे. फक्त कृपया करून तुमच्या माहितीसाठी हा व्हिडिओ आहे, शेवटपर्यंत पाहायचा, तुम्ही पाहू शकता, तुमचे प्रश्न दूर होऊ शकतात. पुढचा आणि अतिशय महत्त्वाचा प्रश्न देखील तोच आहे, पाहू शकता. बघा, या ठिकाणी शिवानीताईंनी विचारलं आहे, शिवानी कोहली, 10 ऑगस्टला फॉर्म सक्सेस झाला, आधार सीडिंग पण आहे तरी पण पैसे भेटले नाहीत. बघा, 10 ऑगस्टला यांचं सीडिंग देखील आहे, आधार सीडिंग पण आहे, तरी देखील पैसे भेटलेले नाहीत. एक वेळेस ताई तुम्ही सप्टेंबरचा जो काही हप्ता आहे त्याची वाट बघा, सप्टेंबरमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी पैसे मिळू शकतात. आणि जर सप्टेंबरमध्ये पैसे मिळाले नाहीत तर पुढची प्रोसेस काय असेल मी तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमध्ये त्या ठिकाणी माहिती देणारच आहे. फक्त एक वेळेस, कारण आता बघा सप्टेंबरमध्ये तुम्हाला पैसे त्या ठिकाणी मिळून जातील, त्यामुळे मी तुम्हाला पुढची प्रोसेस आता सांगत नाही आहे. परंतु सप्टेंबरला जर तुम्हाला पैसे मिळाले नाहीत तर पुढची प्रोसेस मी तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे, त्यामुळे काळजी करायची नाही, तुम्हाला पैसे मिळून जातील. सर्वच महिलांना पैसे मिळावे हा आपला हेतू असतो, सर्वच महिलांना मदत करण्याचा आपला हेतू असतो आणि सर्वच महिलांच्या प्रश्नांची उत्तरं देखील मी तुम्हाला देत असतो. तर तुमच्या काही कमेंट्स असतील, जी काही तुमची अडचण असेल, जी काही कमेंट असेल ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. तुमच्या प्रश्नाचे देखील उत्तरं येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळून जातील. पुढचा आणि अतिशय महत्त्वाचा प्रश्न बघा, हा देखील प्रश्न महत्त्वाचा आहे, म्हणजेच त्या ताईंनी सांगितले बघा,
हमको भी अभी तक की पूरी किस्त आ गई सर, आपका बहुत बहुत धन्यवाद, हमें बहुत खुशी हुई. बघा ताई, तुम्हाला जशी खुशी होती तशी मलाही खुशी होते तुम्हाला पैसे मिळताना पाहून. सरकार पैसे देते आणि तुम्हाला काही ना काही प्रमाणामध्ये माझी त्या ठिकाणी मदत होते, एवढीच माझ्यासाठी खूप खुशीची बात आहे, खूप आनंदाची गोष्ट आहे. तर तुमच्यासाठी खूप खूप शुभेच्छा, कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन तुम्हाला पैसे मिळालेले आहेत. आणि ज्या ताईंना अजून पैसे मिळाले नाहीत त्या ताईंना पैसे मिळावेत यासाठी आपण त्या ठिकाणी मदत देखील करणार आहोत. पुढचा आणि अतिशय महत्त्वाचा प्रश्न बघा. हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे, लक्षात घ्या सर्व भगिनींनी. बघा, नॉट गॉट 13 ऑगस्टला फॉर्म भरला अँड 26 ऑगस्टला अप्रूव्हल झाला, लिंक पण आहे तरी देखील पैसे मिळाले नाहीत. तर बघा, सर्वच माता भगिनींनी ह्या प्रश्नाकडे लक्ष द्यायचं आहे. बघा, खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे, सर्वांनी लक्ष द्या. खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे. इम्पॉर्टंट काय आहे बघा, 26 ऑगस्टला यांचा फॉर्म जो आहे तो मंजूर झाला आहे. 26 ऑगस्टला हा जो काही फॉर्म आहे तो मंजूर झाला आहे, अप्रूव्ह झाला आहे. आता बघा, हे जे काही पैसे तुम्हाला आत्तापर्यंत वाटले गेलेले आहेत, आत्तापर्यंत जे तुम्हाला पैसे वाटले गेलेले आहेत ते आहेत 24 ऑगस्टपर्यंत. 24 ऑगस्टपर्यंत ज्या महिलांचे अर्ज मंजूर होते त्या महिलांना पैसे वाटले गेलेले आहेत. ज्यांचे अर्ज 24 नंतर मंजूर झाले असतील त्या महिलांना नंतर पैसे वाटले जाणार आहेत. ठीक आहे, ज्या महिलांचे अर्ज 24 नंतर त्या ठिकाणी मंजूर होतील त्या महिलांना त्या ठिकाणी पैसे जे आहेत ते सप्टेंबर महिन्यामध्ये म्हणजेच याच महिन्यामध्ये मिळणार आहेत. ठीक आहे, सप्टेंबरचा जो काही कार्यक्रम आहे तो कुठे आहे, नाशिकमध्ये आहे. नाशिकमध्ये हा कार्यक्रम असणार आहे. 3रा राज्यस्तरीय निधी वितरण सोहळा नाशिकमध्ये आयोजित केला जाणार आहे. त्याची तयारी देखील सुरू आहे. वेळोवेळी मी तुम्हाला अपडेट देतच असतो, त्या अपडेट्स मी तुम्हाला दिलेले आहेत. तर बघा, हा जो काही पैसा आहे हा 24 ऑगस्टच्या पर्यंतच आत्तापर्यंत दिला गेलेला आहे. 24 ऑगस्टनंतर ज्या महिलांचे अर्ज मंजूर झाले आहेत त्या महिलांना पुढच्या याच्यामध्ये पैसे येतील. तर तुम्हाला देखील पुढच्या हप्त्यामध्ये पैसे जे येऊन जाणार आहेत. पुढचा हप्ता कधी, तर याच महिन्यामध्ये सप्टेंबरमध्ये तुम्हाला पैसे मिळून जातील. पुढचा प्रश्न बघा, हा देखील प्रश्न महत्त्वाचा आहे. या ठिकाणी पाहू शकता, अजून फॉर्म इन रिव्ह्यूमध्ये आहे, तो अप्रूव्हलचा मेसेज कधी येणार. फ्रॉम जुलैमध्ये भरला होता, प्लीज रिप्लाय सर. पुन्हा फॉर्म भरावा लागेल का. तर बघा, मी तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो, तुम्ही जो काही अर्ज आहे तो माझ्या माहितीप्रमाणे जुलैमध्ये भरला आहे म्हणजेच तुम्ही ॲपवर भरला आहे. ठीक आहे, ॲप्लिकेशनवर अर्ज भरलेला आहे. ॲप्लिकेशनवर अर्ज भरलेला आहे म्हणजेच तुमचा अर्ज मंजूर झाला पाहिजे नव्हता आत्तापर्यंत ॲप्लिकेशनवरचे जे काही अर्ज आहेत ते मंजूर झालेले आहेत. बहुतेक महिलांना पैसे मिळाले. मी स्वतः अर्ज भरले होते महिलांचे, त्या महिलांना पैसे मिळवून दिलेले आहेत. त्यामुळेच मी तुम्हाला सांगतोय की जे काही अर्ज आहे तुम्ही जर ॲप्लिकेशनवर भरला असेल तर तुमचा अर्ज त्या ठिकाणी मंजूर व्हायला पाहिजे होता. जर अर्ज मंजूर झालेला नाही अजूनपर्यंत तर तुम्ही डायरेक्टली पोर्टल आहे, वेबसाईट आहे, त्या वेबसाईटवर तुम्ही अर्ज करू शकतात. ठीक आहे, तर वेबसाईटवर तुम्ही अर्ज करून बघा. जर तुमचा अर्ज इन रिव्ह्यू आहे तो देखील राहू द्या आणि एक वेळेस अर्ज वेबसाईटवर देखील करून होत असेल तर. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा. तर बघा, हा देखील प्रश्न महत्त्वाचा आहे. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर बघा, प्रतिमा ताईंनी विचारलेला प्रश्न आहे बघा. सर, स्टील आय एम वेटिंग फॉर द मनी, आय हॅव फिल्ड द फॉर्म ऑनलाईन. तर बघा, या प्रतिमा ताईंनी जो काही फॉर्म आहे तो भरलेला आहे. परंतु बघा, ताईंना एक विचारू इच्छितो ह्या ठिकाणी, तुम्ही अर्ज भरलेला आहे, तुमचा अर्ज मंजूर झाला आहे का ते एक वेळेस चेक करायचं आहे. सर्व माता भगिनींनी लक्षात घ्या, सर्व महिलांनी या ठिकाणी लक्षात घ्या, तुमचा अर्ज तुम्ही भरला आहे तो मंजूर झाला आहे का. जर तुमचा अर्ज मंजूर झाला असेल तर तुम्हाला पैसे मिळतील. तुम्ही अर्ज भरला म्हणजेच तुम्हाला पैसे मिळणार का, नाही. तुम्ही अर्ज भरला म्हणजेच तुम्हाला पैसे मिळणार असं नाही. तुम्ही अर्ज भरला तर तो अर्ज मंजूर देखील झाला पाहिजे तर तुम्हाला पैसे मिळतील. अर्ज मंजूर नसेल तर पैसे मिळणार नाहीत. आपल्याला वाटतं, बहुतेक महिलांना या ठिकाणी बघा, मी स्वतः देखील महिलांचे अर्ज भरलेले आहेत. बहुतेक भगिनींना वाटतं की माझा अर्ज भरला आहे म्हणजे मला पैसे मिळतील. जर असं होत नाही, तुम्ही जर समजा आज अर्ज भरला आणि तुम्ही उद्या किंवा मग समजा आज अर्ज भरला म्हणजे समजा 28 तारखेला अर्ज भरला असेल, 29ला पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आणि तुम्ही 29ला येऊन विचारणार की आम्हाला पैसे मिळाले नाहीत. तसं नाही, तुमचा अर्ज मंजूर व्हावा लागतो. तो अर्ज मंजूर होऊन तुम्हाला पैसे दिले जातील. अर्ज मंजूर झाल्याशिवाय तुम्हाला पैसे मिळणार नाहीत. तर या ताईंचा, प्रतिमा ताईंचा जर अर्ज मंजूर झाला असेल तर वेट करा, तुम्हाला देखील पैसे मिळून जातील. पुढचा प्रश्न बघा. प्रश्न बघा, निर्मला ताईंचा प्रश्न आहे. सर, मी 30 ऑगस्टला फॉर्म भरला आणि अप्रूव्हलचा मेसेज पण आला, त्याशिवाय आधार नंबर, मोबाईल नंबर दोन्ही पण बँकेला लिंक आहेत, तरी आणखी पैसे येत नाही. बघा, आधार लिंक असणं ही वेगळी प्रोसेस आहे आणि आधार DBT असणं ही वेगळी प्रोसेस आहे. बघा, DBT म्हणजेच काय, तर डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरसाठी आपलं अकाउंट त्या ठिकाणी पात्र करणे म्हणजेच DBT करणे. आता आधार लिंक करणे ही वेगळी प्रोसेस आहे. तुमच्या आधार कार्डने पैसे निघत असतील किंवा तुम्ही आधारवरनं त्या ठिकाणी म्हणजे तुम्ही फोनपे वगैरे ट्रान्सफर करत असाल, ती वेगळी प्रोसेस. आणि DBTचे पैसे येण्याची वेगळी प्रोसेस आहे. आधार सेटिंगची वेगळी प्रोसेस आहे, ती तुम्ही ऑनलाईन चेक करू शकता. त्याचा व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवर आहे. 2 मिनिटामध्ये तुम्ही ऑनलाईन चेक करू शकणार आहात तुमची बँक सीडिंग आहे किंवा नाही. जर तुमची सीडिंग असेल तर तुम्हाला पैसे मिळतील, सीडिंग नसेल तर पैसे मिळणार नाही.
आणि या ताईंना पुन्हा एकदा सांगू इच्छितो, तुमचं सगळं काही ओके तुम्हाला वाटतंय तर पुन्हा एकदा एक वेळेस बँकेला भेट द्या, त्या ठिकाणी चेक करा आधार सीडिंग आहे का, एक वेळेस बँकेच्या जे काही अधिकारी असतील त्यांना विचारून बघा आधार सीडिंग आहे का म्हणून. आणि 30 ऑगस्टला फॉर्म भरल्यामुळे तुमचे पैसे अजून त्या ठिकाणी येणार नाहीत, कारण हे जे काही पैसे आत्तापर्यंत पाठवले गेले आहेत ते 24 ऑगस्टपर्यंतचे आहेत. 24 ऑगस्टपर्यंत ज्या महिलांचे अर्ज मंजूर होते त्या महिलांनाच पैसे आत्तापर्यंत पाठवले गेलेले आहेत. 24 ऑगस्टनंतर ज्या महिलांनी अर्ज केलेले आहेत किंवा ज्या महिलांचे अर्ज मंजूर झाले आहेत त्या महिलांना पुढच्या टप्प्यामध्ये पैसे येतील, म्हणजे सप्टेंबरमध्ये. ठीक आहे, सर्व माहिती तुमच्यासाठी. कृपया करून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, किंवा मग मी इथे देखील व्हिडिओ संपवू शकतो. फक्त व्हिडिओ हा तुमच्या माहितीस्तव बनवला जातो आहे, त्यासाठी व्हिडिओ कृपया करून सर्वांनी शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. माझ्या मेहनतीला तुम्ही नक्कीच सपोर्ट कराल अशी अपेक्षा करतो. पुढचा प्रश्न बघा, पुढचा प्रश्न आहे नंदिनी जिरगे यांचा. नंदिनी ताईंचा, माझा अर्ज 4 ऑगस्टला अप्रूव्ह झाला असा मेसेज आला आहे, परंतु मी अर्जामध्ये दिलेले बँक अकाउंट जॉईंट अकाउंट आहे. मी बँकमध्ये KYC करण्यासाठी गेले होते, परंतु तेथे मला तुमचं नाव सेकंडरी आहे, त्यामुळे तुमचं KYC या अकाउंटमध्ये होऊ शकत नाही असे सांगितले. त्यामुळे मी दुसऱ्या बँकमध्ये अकाउंट काढलं आहे. तेथे माझे बँक आधार सीडिंग झालं आहे, परंतु आज दिनांक 2/8/2024 माझ्या बँक अकाउंटमध्ये मला पैसे आले नाहीत. तर माझा प्रश्न असा आहे की मला पैसे मिळवण्यासाठी मला काय करावं लागेल? मला अर्जातील बँक अकाउंट बदलावे लागेल का? बदलावे लागत असेल तर ते कसे बदलावे, कृपया मार्गदर्शन करावे. बघा, KYC संदर्भात तर मी सर्वांनाच सांगू इच्छितो, KYC करावंच लागेल का? तर बघा, जर बँक तुम्हाला सांगत असेल KYC करून घ्या, तर KYCचा देखील फॉर्म तुम्ही फिलअप करून घ्या. ठीक आहे, बँकेच्या सांगण्यानुसार KYC तुम्ही करायलाच पाहिजे जर बँक सांगत असेल तर. ठीक आहे, त्यानंतर तुम्हाला एक स्पेशल फॉर्म येतो, वेगळा फॉर्म येतो तो तुमचा आधार सीडिंग करण्यासाठी. आता बघा, जसं या ताईंचं त्या ठिकाणी जॉईंट अकाउंट असल्यामुळे त्यांनी वेगळं अकाउंट उघडून घेतलेलं आहे. आता बघा, त्यांचा पुढचा प्रश्न आहे, मला काय करावं लागेल? मला अर्जातील बँक अकाउंट जे आहे ते बदलावे लागेल का? बघा, अर्जातील बँक अकाउंट तुमचं बदललं जाणार नाही, कारण तुमचा अर्ज मंजूर झाला आहे. जो अर्ज मंजूर होत असतो त्या अर्जामध्ये तुम्हाला काही एडिट करता येणार नाही आहे. ठीक आहे, तुमच्या अर्जामध्ये तुम्हाला बदलावा लागणार नाही, कारण हे जे पैसे आहेत ते DBTच्या माध्यमातून येतात. DBT म्हणजेच काय? डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, थेट लाभ हस्तांतरण. हे जे पैसे आहेत ते तुमच्या आधार कार्ड क्रमांकाला, बघा, आधार कार्ड क्रमांकाला जे बँक अकाउंट लिंक असतं त्या अकाउंटला पैसे पाठवले जातात. फॉर्ममध्ये तुम्ही कुठलंही बँक अकाउंट दिलेलं असेल, बँक अकाउंट कुठलंही असेल तरी त्याचा आणि या पैसे येण्याचा काहीही संबंध नाही. फक्त ज्या अकाउंटला तुमचे पैसे जमा होत आहेत, ज्या अकाउंटला तुमचं आधार कार्ड लिंक आहे त्या अकाउंटला तुमचे पैसे जमा होत असतात, त्याच अकाउंट तुमचं चालू असायला पाहिजे. एवढंच त्यामधला फक्त महत्त्वाचा पॉईंट आहे की तुमचं ज्या अकाउंटला आधार कार्ड लिंक आहे त्या अकाउंटला तुमचे पैसे जमा होतील, ते अकाउंट चालू असायला पाहिजे. किंवा मग त्या अकाउंटमध्ये कुठल्याही पद्धतीचं जर आपण पाहिलं तर कर्ज वगैरे संदर्भात त्या अकाउंट त्या ठिकाणी बंद झालं नाही पाहिजे. बहुतेक महिलांचे आता पैसे आलेले आहेत, त्या महिलांना 3000 रुपये सरकारने पाठवले होते. 3000 पाठवले होते. 3000 पाठवल्यानंतर बहुतेक महिलांचे 500 रुपये कपात करण्यात आलेले आहेत. 1000 रुपये कपात करण्यात आलेले आहेत. कशामुळे? मायनसमध्ये अकाउंट असल्यामुळे, मिनिमम बॅलन्स मेंटेन न केल्यामुळे, किंवा मग अजूनही बहुतेक कारणं बँक सांगत असते, वेगवेगळ्या कारणं, त्या कारणांमुळे महिलांचे पैसे कापले जातात. सरकारने आदेश दिल्यानंतर देखील महिलांचे पैसे कापले गेलेले आहेत. तर बघा, हा व्हिडिओ आपण इथेच थांबवतो आहे, कारण हा व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे. अजून काही प्रश्न असतील तर तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये नक्कीच विचारा. पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये सविस्तररित्या संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे आणि संपूर्ण माहिती तुमची क्लिअर होणार आहे. एक महत्त्वाचं तुमचं क्लिअर करून देतो बघा, 1500 मिळणार की 4500? ज्या महिलांना अजून एकही रुपया मिळाले नाही, ज्यांनी 31 ऑगस्टच्या अगोदर अर्ज केले, त्या महिलांना 4500 रुपये मिळतील. ज्या महिलांना 3000 रुपये मिळालेले आहेत त्या महिलांना 1500 रुपये मिळतील. ठीक आहे, क्लिअर झालेलं आहे. अजून काही डिटेलमध्ये माहिती हवी असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच विचारा, तुमच्या प्रश्नांची उत्तरं दिली जाणार आहेत. व्हिडिओच्या माध्यमातून आपण या ठिकाणी सिरीज सुरू करतो आहे. व्हिडिओच्या माध्यमातून तुमचे जे काही प्रश्न आहेत ते क्लिअर केले जातील. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लगेच लाईक करा, चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेच्या छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली मोठी अपडेट आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला मिळत असते. तर आपण लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.